SK टायर सिएट शॉपी। सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ, संपर्क 8657 12 11 12। संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरलेलं भोजापूर धरण आता पूर्ण क्षमतेने भरलंय। त्या धरणाच्या पाण्याचं आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जलपूजन केलं गेलं। त्यानंतर त्यांनी थेट धरणापासून जाणाऱ्या उजव्या कालव्यावरील भोजापूर पूरचारीवरील येणारे सिन्नर तालुक्यातील कासारवाडी, नांदूर, शिंगोटे तसेच संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण, सोनेवाडी, सोनोशी, वटमाई देवी, गीतेवस्ती, नान्नज दुमाला आणि तिगाव या भागातील चारीची पाहणी केली। यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये भोजापूर पूरचारीचं पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचवायचंय असा निश्चय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आम्ही केलाय। त्यामुळे सिन्नर तालुक्यातील राजकीय नेते काय म्हणतील याचं मला काही घेणं देणं नाही। मात्र माझ्या संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील निमोण तळेगावच्या शेतकऱ्यांसाठी या पूरचारीचं पाणी कुठल्याही परिस्थितीत तिगाव माथ्यापर्यंत गेलंच पाहिजे असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय। भोजापूर यापूर्वी ऑगस्टपर्यंत भरलं जात नव्हतं, कोरफोच होत नव्हतं 15 ऑगस्ट, परंतु तुमच्या सगळ्यांचा चांगला पायगुण, सगळ्यांचा हातगुण माझा पायगुण। त्यामुळं आपल्याला भोजापूर पूरचारीचं जे आपल्या हक्काचं परंतु राजकीय लांबूर लोचण्यासाठी, राजकीय दुकानदारी जास्त वर्ष चालू ठेवण्यासाठी ज्यांनी तुमच्या आमच्या भागाचं या वाळवंट केलं होतं, निमोण तळेगाव भागाचं, नियतीने त्यांना त्याचं उत्तर दिलंय। आज भोजापूर पूरचारीचं 60 क्युसेसनी आपल्याला मिळणं अपेक्षित होतं, बरोबर ना? 60नी, पण ते भेटतं आपल्याला 20-25नी। यापूर्वी फक्त निवडणूक आली, जिल्हा परिषद येऊन द्या, पंचायत समिती येऊन द्या, नाही तर आमदारकी येऊन द्या, टँकरने आणून पाणी सोडायचे आणि टँकरचं पाणी दाखवायचं, पाणी आम्ही आणून दाखवलं। ती निवडणूक चारी झाली होती। भोजापूर चारी ही इतके वर्ष निवडणूक चारी होती, परंतु आता खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचे नेते बघा कसं नियतीचं असतं। जलसंपदा खातं सुद्धा आपल्या आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आलं, कोणाच्या दारात जायची गरज नाही राहिली आपल्याला। आता आज ज्यावेळेस मी हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न लावला होता की माझ्या या भागातील जनतेला पाणी मिळलं पाहिजे, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। ज्यावेळेस अजून अधिकाऱ्यांकडून काय आढावा घेतला तर जे दमनगंगा वैतरणाचं पाणी इकडं फिरवायचं आहे, सिन्नर तालुक्याचे आमदार कोकाटे साहेबांनी 18,000 हेक्टर म्हणजे तुमच्यापर बॉर्डरपर्यंत, देवगोट्यापर्यंत 18,000 हेक्टर त्यांनी कमांड एरियामध्ये घेतलं। तर त्यावेळेस आपल्या तालुक्याच्या यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींचं साधं पत्र मला पाहायला भेटलं नाही कुठं। पण नेमकं पाणी खरंच द्यायचं होतं का त्यांना, हा माझ्या समोर त्यावेळेस प्रश्न पडला। मी बघत होतो तळेगावच्या फुलीवर भोजापूरसाठी आंदोलन व्हायचे, एक कार्यकर्ता म्हणून मी बी यायचो, बरेच आंदोलन बघितले, किसनरावांचा अभ्यास बघितला। आज सांगितलं मगाशी कोणीतरी अधिकाऱ्यांपेक्षा जास्त माहिती किसनरावांना आहे, आणि खरं आहे ते। या भागातील लोकांचा एवढा अभ्यास झाला, पण त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्याला संधी भेटली। त्यामुळे आज सकाळीच 8:30-9 वाजता मी भोजापूर धरणावर गेलो होतो, जलपूजन केलं। जलपूजन करताना प्रार्थना केली का माझ्या
मतदारसंघातील तिगाव माथ्यापर्यंत पाणी जे आमच्या ताणलेली जनता वाट पाहते तिथपर्यंत पाणी मला द्यायचंय. यापूर्वीच पालकमंत्री महोदय विखे साहेबांशी बोलून आपण चारीची स्वच्छता करून घेतली होती. त्याच्यामध्ये बरेच पाणी पुढं प्रवाहित होण्यासारखी परिस्थिती नव्हती, ते सुद्धा करून घेतलं. आणि आज बघितल्यानंतर सरपंचांशी बोललो मी मगाशी का पाणी तिथून निघतानीच जी जागा अरुंद आहे, सारी अरुंद आहे, ही पुढं पाणी कसं पोहोचणार, त्यामुळं आपल्यावर अन्याय होता असं कुठंतरी मला आज प्रत्यक्ष बघितल्यानंतर जाणवलं. या संदर्भात मी पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री आदरणीय विखे साहेबांना कल्पना देऊन यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्चित पूर्ण स्पीडनी जे आपलं 7 क्युसेसने आपल्याला पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जलसंधारण विभागाच्या वतीने बऱ्याचशा 28 जलयुक्त शिवारच्या मध्ये 26 बंधाऱ्यांचं निमोनमधल्या तुमच्या प्रस्ताव आपण दिले होते खुलीकरणाचे, आणि त्यातले आज मला वाटतं 20 पर्यंत झाले. ते सुद्धा भरून घेतला. परंतु निमोन असेल, पिंपळे असेल, सगळे आपलेच आहेत. पाणी सगळ्यांना द्यायचंय. अजून आपल्याला ऑगस्टमध्ये निसर्ग तर साथ देऊ राहिला, पाऊस चांगला होईल. परंतु सरपंच साहेब थोडं आता आपलं झालं असं तर थोडं पुढे जाऊन द्या. पाणी सगळंच आपल्या सगळ्याच लोकांना मिळालं पाहिजे. सगळ्यांनी मन मोठं ठेवा. आपल्याला जे 40 वर्षात नाही झालं ते तुम्हाला सांगतो 2 वर्षाच्या आत करायचंय. या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागत जरी असला तरी परमनंट काम करायचंय. नाही तर मग परत चारीचं झालं काम आणि आणले टँकर, आम्हाला टँकर आणायला लावू शकतो तुम्ही, परंतु आम्ही आणणार नाही. जे तुमचं हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी देण्याचं कर्तव्य माझं आहे, ते निश्चित मी पूर्ण करणार आहे. काही जण आता मोकळे झालेत, त्यामुळे आता पुढे जात आहे. आता मी या अधिवेशनामुळं थोडं मुंबईत असल्यामुळं थोडा वेळ भेटलाय त्यांना. आतापर्यंत मी ऐकलं नव्हतं प्रवरा नदीचं जलपूजन केलं. इतके वर्ष प्रवरा वाहतच नव्हती. आता कुठे जातील, पर गटरीचं जलपूजन करतील थोड्या दिवसांनी. आता जनता शहाणी झाली आहे, जनतेला माहिती काम करणारे कोण आहे. आज केंद्रामध्ये मोदी साहेबांनी सुद्धा आता आपल्याला निळवंड्याला 5,000 कोटी रुपये नामदार विखे साहेबांनी, हे कधी शक्य झालं? यापूर्वी तुम्ही आकडे तरी ऐकले होते का? पाहून आले का नाही? पहा बरं. प्रत्येक ठिकाणी आपलं सरकार हे जनतेचं सरकार, महायुती सरकार हे जनतेचं सरकार आहे. जनताभिमुख सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे. त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहीण म्हणल्या मगाशी, तर लाडक्या बहिणीची काही मोठी मागणी नाही एसटीची, ती बी अधिकाऱ्यांना सूचना देऊन एक तुमच्याकडे एसटीचं सुद्धा आपण सुरू करून देऊया. अडचणी आता 40 वर्षाचा बॅकलॉग आहे, थोडा वेळ मला द्यावा लागेल ना, परंतु त्या थोड्या वेळात सुद्धा माझी प्रायोरिटी आहे पहिला तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा. 2-2 पिढ्या गेल्या, 3-3 पिढ्या गेल्या तुमच्या. पण यावेळेस जे आदरणीय स्वर्गीय विजय खताळ पाटलांनी सुरुवात केली होती, परंतु मधल्या कालावधीमध्ये त्याला व्यत्यय आला, जाणून बुजून व्यत्यय आला होता. तर नियतीचा फेरा म्हणायचा पुन्हा खताळांकडे चालाय. आणि खताळ त्यावेळेस जमिनीवर होते ना, आजही जमिनीवर आहे. त्यामुळं भोजापूर पुरचारी संदर्भात सुद्धा यावर्षी तर पाणी निघतंय. यानंतर सुद्धा ज्या उपाययोजना करण्याची गरज आहे त्या केल्या जातील. अधिकाऱ्यांकडून मगाशी काही त्यांच्या अडचणी असतील त्या समजून घेतल्यात, आपल्या लोकांकडून सुद्धा समजून घेतल्यात. आपले नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे सुद्धा या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. 20 कोटी रुपये आपण भोजापूर पुरचारीसाठी आदरणीय विखे साहेबांनी मंजूर सुद्धा केलेले आहेत. आतापर्यंतच बघितलं
तर फक्त कारखान्याचं मशीन आणायचं दाखवायचं आम्ही करतोय, बिल सरकारकडून काढून घ्यायचे, पण दाखवायचं कसं सरकार कारखाना करतंय. आता आपल्या जे 20 कोटी आलेत त्याच्यातून काम सुद्धा, पण तुमची जबाबदारी आहे. ज्या ज्या गावातून चारी जाती त्या गावकऱ्यांनी काम सुरू असताना जे चाललंय नियमानुसार आहे त्याला बी आडकाठी आणली नाही पाहिजे, परंतु जिथं चुकतंय ते आमच्या निदर्शनास आणून देण्याचं काम सुद्धा तुम्हाला करावं लागेल, कारण आपल्याला ठेकेदार नाही पोसायचे. मी मागे सांगितलं होतं, ठेकेदार आपला ना पक्षातला पोसायचा ना नात्यातला पोसायचा. त्यामुळं काम हे जनतेसाठी करायचं आहे तर जनतेसाठीच झालं पाहिजे. छोटे मोठे जसं सरपंच सांगत असतात बराच निधी येतो, पण आता तो आणि मारुतीरावांनी सांगितलं आता ते ट्रस्टी जगदंबा माताचं दर्शन घेतलं, तुमचा प्रस्ताव परिपूर्ण करून द्या. पुढच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये तुमचं हे देवस्थान क वर्गामध्ये घेतलं जाईल. या संदर्भात मी पालकमंत्री महोदयांशी सुद्धा बोलतो. फक्त आपला प्रस्ताव परिपूर्ण करून द्या. अजून जे रस्ते आहेत तुमचे, जे रस्ते आहेत प्रत्येक रस्ते आपल्या शासनाची भूमिका आहे. गावात येणारे जे प्रत्येक रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे. आपल्याला प्रत्येक गावात येणारा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे. 4 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये जे गावात शेतीवर जाण्यासाठीचे रस्ते यांची दुरावस्था आहे. आता पानंद रस्त्यांचे सुद्धा मी बरेचसे प्रस्ताव दिलेले आहेत, त्यात तुमच्या गावातील सुद्धा बरेच प्रस्ताव दाखल केले आहेत. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण वाऱ्या डोंगराचं पाणी करेनिमोनमध्ये वळवण्याचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत सुद्धा पाणी करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. आता प्रश्न भरपूर आहे. दादा आले एक रस्ता सांगितल्यावर रस्त्याचा रस्ते बी होतील दादा. माझ्या माहितीनुसार निधी पडलेला आहे. भूमिपूजन 60 लाख रुपये रस्त्याला पडलेले आहेत. येणाऱ्या अहो दादा आता 40 वर्षात काही नाही झालं, लगेच तुम्ही थांबा थोडं. आता तुम्ही म्हणजे हे मी नाही बोललं पाहिजे, पण होईल थोडं दम घ्या. अहो दादा सगळे महिने, पण आता मला झाले 7 महिने. आता 7 महिन्यात 60 लाख रुपये आणले तुम्ही. 7 महिन्यात 60 लाख रुपये आणले. 40 वर्षात तुम्हाला तिथं 6 रुपये नाही आले. त्यामुळं रस्ते असेल, आता तुमच्या भागातील लोकांचं म्हणणं आहे आम्हाला पाणी द्या पहिले. आता पहिलं पाणी देतो, रस्ते देतो, सगळं होईल. फक्त तुम्ही काय करा, गडबड नका करू. आपले लोक काय आता नाही, आता गाजर राहिले नाही. आपले मतदार सुज्ञ आहेत, लोकांना माणसं ओळखता येत्या. यापूर्वी ओळखता येत होते, परंतु थोडं त्यांना लालूच दाखवलं जायचं. पाणी येतंय टँकरने टाकून दाखवायचे. त्यामुळे दहशत होती, बरोबर दहशत होती. आता दहशत काय राहिली नाही. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुमच्या सुखदुःखामध्ये तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून 24 तास तुमच्या पाठीशी आहे. येणाऱ्या कालावधीत तुमचा नुसता निमोन तळेगाव नाही तर साखूरपाटर भागाला सुद्धा जो पाण्याचा शब्द दिलाय, जे राजकीय देशातून वंचित ठेवले गेले होते त्या सगळ्या भागांना पाणी देतो आपण. आणि लवकरच तुमच्या गावामध्ये जे काही विकास कामं आपण आपल्या निधीतून मंजूर केले त्यांचा सुद्धा एक कार्यक्रम चांगला लवकरच घेऊया. अधिवेशन चालू असल्यामुळे थोडी मला 2 दिवस भेटले होते, काल आणि आज धावपळ आहे, पण तरी सुद्धा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून किसन दादांचा आग्रह नेहमी राहायचा. त्यामुळे भोजापूरची पूरचारीची पाणी झाली, जलपूजनही झालं. या भागाला पाणी कधी कमी पडणार नाही यासाठी माझा प्रयत्न राहील. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत भोजापूर पूरचारीचे अभ्यासक किसन चत्तर, अभियंता सेलचे अध्यक्ष हरीश चकोर, निमोनचे सरपंच संदीप देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत गोमासे, महिला अध्यक्षा कविता पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नेते मारुती घुगे, नंदकुमार देशपांडे, तुकाराम घुगे, इंद्रभान घुगे, साहेबराव आंधळे, प्रकाश सानप, नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपअभियंता सुभाष पगारे, शाखा अभियंता शरद नागरे,
संगमनेरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रल्हाद शिंदे, जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक, सनी पगार यांच्यासह भोजापूर पुरचारी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक, महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.